मी भीमराव लोणारे IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे। आचारसंहितेचा भंग कसा होतो ते मी आज तुम्हाला दाखविणार आहे। त्याचप्रमाणे शासकीय कार्यालयामध्ये किंवा त्या परिसरामध्ये कशा प्रकारे शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जाते ते मी आज तुम्हाला दाखविणार आहे। मी सध्या रवी भवन या परिसरामध्ये आहे आणि रवी भवन परिसरामध्ये सर्रास आचारसंहितेचा भंग होताना दिसत आहे आणि प्रशासनाच्या आदेशाचे पालन सुद्धा करण्यात येत नसतानाचे चित्र या परिसरामध्ये दिसत आहे। मी तुम्हाला दाखवेल अत्यंत महत्त्वाची सूचना मी तुम्हाला दाखवेल। हे बघा काय लिहिलेलं आहे। या विश्रामगृह परिसरात किंवा परिसरातील सर्व इमारतींचे आत किंवा इमारतींवर पूर्व परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे बॅनर्स, पोस्टर, जाहिराती, प्रवेशद्वारे, होर्डिंग्स इत्यादी लावण्यास सक्त मनाई आहे। या बाबी नियमबाह्य असून कोणीही असे केल्यास आढळल्यास अशा सर्व संबंधितांवर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरिताच्या अधिनियम 1995 या कायद्यानुसार तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी। आदेशान्वये कोणाचा आहे? कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 नागपूर। हे कार्यालय जे आहे उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक 1 यांचं हे कार्यालय आहे आणि या कार्यालयाला लागूनच नागपूर जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे त्यांचं कार्यालय आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता लागलेला आहे आणि आचारसंहिता लागलेली असल्यामुळे कुठेही होर्डिंग्स लावता येत नाही, परंतु सर्रास आचारसंहितेचं भंग करताना आपण बघू शकता। हे आपण बघू शकता सर्रास हा आचारसंहितेचा भंग आहे। हा शासकीय परिसर आहे आणि या परिसरामध्ये होर्डिंग लावण्यास मनाई आहे। राव पाटील मंत्री महोदय त्यांचं हे कार्यालय आहे आणि अधिवेशन आता हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे, तरी सुद्धा आपण बघू शकता हे बॅनर इथे लागलेले आहेत। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झालेली आहे। 15 जानेवारीला मनपाची निवडणूक आहे, 16 जानेवारीला मतगणना आहे आणि आचारसंहिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागलेली आहे। बॅनर, होर्डिंग लावणे हा गुन्हा आहे, तरी सुद्धा या रवी भवनच्या शासकीय परिसरामध्ये जे मंत्री महोदयांचे चाहते आहेत त्यांनी हे बॅनर काढलेले नाही आणि मंत्री गणेश नाईक यांचं कार्यालय आहे आणि आपण इथेही पण बघू शकता कशा प्रकारे फलक लागलेले आहे। रवी भवन परिसरामध्ये फलक लावण्यास सक्त मनाई आहे। जे कोणी फलक लावतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं निर्देश असताना सुद्धा या रवी भवन परिसरामध्ये फलक लागल्याचे आपण बघू शकता। राधाकृष्ण विखे पाटील यांचं सुद्धा इथे कार्यालय आहे। हे जे कार्यालय आहे हे राधाकृष्ण विखे पाटील यांचं हे कार्यालय आहे। ते जलसंपदा मंत्री आहेत, हे त्यांचं कार्यालय आहे। इथे सुद्धा आपण बघू शकता की कशा प्रकारे आचारसंहितेचं भंग केलं जात आहे। आचारसंहिता लागू असताना ज्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेले आहेत त्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर काढलेलं नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे शासकीय परिसर आहे रवी भवन, याच परिसरातील अभियंत्यांनी जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी सुद्धा दखल घेतलेली नाही। संपूर्ण रवी भवन परिसर होर्डिंगने सजलेला आहे। हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे। नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। हा
आचारसंहितेचा भंग आहे. हसन मुश्रीफ जे आहेत मंत्री महोदय, त्यांचं हे कार्यालय आहे. इथे सुद्धा आपण बघू शकता अजूनपर्यंत जे हसन मुश्रीफ यांचे जे चाहते आहेत त्यांनी हा बॅनर लावलेला आहे. त्यांनी हा बॅनर सुद्धा काढलेला नाही. एकूणच हे संपूर्ण दृश्य दाखविण्यामागचं कारण की कशा प्रकारे सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष असो, आता महाराष्ट्रात तर विरोधी पक्ष नाही, कशा प्रकारे निवडणूक जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्यांचे चाहते कशा प्रकारे आचारसंहितेचे भंग करतात हे आमच्या या चॅनलच्या माध्यमातून दाखविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांच्या चाहत्यांनी हे बॅनर लावलेलं आहे. ते महाराष्ट्र विधानसभाचे अध्यक्ष आहेत. परंतु ज्या चाहत्यांनी हे बॅनर लावलेलं आहे त्यांनी हे बॅनर काढायला हवं. रवी भवन जे प्रशासन आहे ज्यांनी कोणी बॅनर लावलेले आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला हवी. या परिसरामध्ये होर्डिंग लावण्यास सक्त मनाई आहे. जे कोणी होर्डिंग लावतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाणार असं फलकसुद्धा आम्ही तुम्हाला दाखविलेलं आहे. परंतु आता आम्ही हे जे दृश्य रवी भवन परिसराचं दाखवत आहे, हे दृश्य पाहून रवी भवन प्रशासन ही या होर्डिंग लावणाऱ्या व्यक्तींवर, कार्यकर्त्यांवर कारवाई करणार काय हे बघण्यासारखं आहे. लॉन आहे रवी भवन परिसराचा. या लॉनला सुद्धा जे चाहते आहेत मंत्री महोदयाचे त्यांनी सोडलेलं नाही आहे. या लॉनच्या परिसरामध्ये सुद्धा त्यांनी हे बॅनर लावलेलं आहे. परंतु रवी भवन प्रशासन हे एकूणच जागे आहे किंवा नाही हा प्रश्न या रवी भवन परिसरातील होर्डिंग्स बघून माझ्या मनात पडलेला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, आचारसंहिता लागू झालेली आहे, अधिवेशन सुद्धा संपलेलं आहे. ज्या मंत्री महोदयांच्या चाहत्यांनी बॅनर लावलेले आहेत ते त्यांनी काढायला हवं. मंत्री महोदयांच्या चाहत्यांनी जर बॅनर काढलं नसेल, रवी भवन प्रशासनाने हे बॅनर काढायला हवं. परंतु आचारसंहिता लागून सुद्धा, अधिवेशन संपून सुद्धा रवी भवन प्रशासन किती जागृत आहे या दृश्यावरून आपण समजू शकता. केव्हापर्यंत हे बॅनर काढणार हे आता बघण्यासारखं आहे. आणि बॅनर लावणाऱ्या जे कार्यकर्ता आहेत त्यांच्यावरती रवी भवन प्रशासन कारवाई करणार काय हे सुद्धा बघण्यासारखं आहे. आपण बघत रहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद, नमस्कार.